तर नमस्कार मित्रांनो, राऊत मोटर रिवाइंडिंगमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. तर खूप साऱ्या लोकांचा प्रश्न आहे, हे जे तुम्हाला थंबनेल पाहायला भेटत आहे, 1 जानेवारीपासून लाईट बिल येणार नाही किंवा मीटर काढायला सुरुवात झालेली आहे. महावितरणाचा नवीन नियम, ही माहिती खरी आहे की खोटी आहे, हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ सुरू करायच्या पहिलेच मी सांगून देते तुम्हाला की ही माहिती खोटी आहे मित्रांनो. तुमचे मीटर काही कोणी काढून नेणार नाही आहे. तुमचे जर मीटर खराब झाले असेल तरच तुम्हाला नवीन मीटर मिळणार आहे. तर मित्रांनो, आम्ही तर स्वतःहून लावून घेतलेलं आहे, कारण की आमचं मीटर खराब झालं होतं, त्याच्यामुळे आम्ही स्वतःहून लावून घेतलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, जीनियस कंपनीचं हे मीटर आहे मित्रांनो. याला खूप सारे लॉक पण आहे. हे बघू शकता मीटर, म्हणजे महावितरणाकडूनच ते लावण्यात आलं होतं. म्हणजे आमचे जे जुनं मीटर होतं ते पूर्णपणे खराब झालं होतं, त्याच्यामुळे ते लावून घेतलेलं आहे. आणि जे तुम्हाला थंबनेल वगैरे इकडनं तिकडनं माहिती भेटून राहिली आहे, ते सगळी खोटी आहे. महावितरणाकडनं कोणीच काही तुम्हाला तुमचं मीटर नेणार नाही आहे काढून, किंवा वीज बिल माफ होणार नाही आहे. तर हे बघू शकता, आपल्या इथे मीटर लावला आहे. याची एक ॲप पण राहते मित्रांनो. त्या ॲपवरती सगळं माहीत पडते, म्हणजे दिवसाला किती युनिट जळले, काय जळले, असं बिल पण त्याच्यावरती मित्र. बघता तुम्ही मीटर, आणि काही थंबनेल बघितलं आहे ते खोटं आहे मित्रांनो. खूप सारे म्हणजे यूट्यूबवरती पण वरती, आणि लोक त्याला पाहून डचकून राहिले किंवा घाबरून राहिले आहे. आणि त्यांना पण वाटत आहे की बा आता आपलं लाईट बिल कमी आहे, म्हणजे लाईट बिल येत नाही आहे, एक तर काढून देणार आहे. एवढ्या खोट्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये आहे, बघू शकता. प्रकार नवीन आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.